माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझं आयुष्य अक्षरशः उलथापालथ होऊन गेलं होतं. ज्या मुलाला मी स्वतःच्या छातीशी कवटाळून मायेच्या सावलीत वाढवलं होतं, त्याच मुलाने आणि सुनेने माझ्या आयुष्याला जणू जिवंतपणीच नरक बनवून टाकलं होतं. प्रत्येक छोट्या मोठ्या गरजेसाठी मला त्यांच्यासमोर हात पसरावे लागत होते. जेवणाच्या वेळीही माझ्याबरोबर उघडपणे भेदभाव केला जायचा. रात्रीचं उरलेलं शिळं अन्न सकाळी सकाळी माझ्यासमोर ठेवलं जायचं आणि सकाळची उरलेली भाकरी रात्रीच्या जेवणात. कधी कधी वाटायचं जणू मी या घरातील माणूसच नाही, तर एखादा कचऱ्याचा डबाच आहे, ज्याला घरातलं उरलं सुरलं सगळं काही टाकून दिलं जातं. मी मात्र म्हातारपणात गपगुमान सगळं काही सहन करत होते, कारण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात मला असं वाटत होतं की कदाचित हेच माझं नशीब असेल. पण एक दिवस माझ्या मुलीने स्वतःच्या डोळ्यांनी हे सगळं काही पाहिलं आणि त्या दिवसानंतर जे काही घडलं त्यानंतर माझ्या मुलाची आणि सुनेची झोपच उडून गेली होती. मित्रांनो, माझं नाव आशा आहे. माझं वय किती आहे हे मला आता नीटसं लक्षातही राहत नाही. कदाचित 70च्या आसपास असेल. 2 वर्षापूर्वीपर्यंत माझं आयुष्य इतर सामान्य स्त्रियांप्रमाणेच म्हातारपणात शांत आणि साधं होतं. माझे पती विलासराव. घरात त्यांचं हसणं होतं, त्यांचा आधार होता. मी वयाने वृद्ध नक्की झाले होते, पण मला कधी वृद्धत्वाची जाणीव झाली नव्हती. कारण जोपर्यंत नवरा सोबत असतो ना, तोपर्यंत वय कितीही झालं तरी स्त्रीला त्याचा आधार जाणवतच असतो. पण 2 वर्षांपूर्वी जेव्हा विलासराव अचानक मला एकटीला सोडून निघून गेले, त्या दिवसापासून जणू माझं जगच उद्ध्वस्त झालं. आजही मला तो दिवस स्पष्ट आठवतो, जेव्हा त्यांना अग्नी दिला गेला. त्या ज्वाळांसोबत माझ्या आयुष्यातील शेवटची आशाही जणू भस्मसात झाली होती. त्या दिवसानंतर मी पूर्णपणे माझा मुलगा श्रीधर आणि सुनबाई सीमा यांच्यावर अवलंबून राहिली होती. सुरुवातीच्या काळामध्ये सगळं काही व्यवस्थित होतं. सुनबाई माझ्याजवळ येऊन बसायची, माझी चौकशी करायची, काळजी करायची. मुलगाही कामावरून परत आल्यावर प्रेमाने विचारायचा, आई तू कशी आहेस? आई तुला काही हवं आहे का? तब्येत कशी आहे तुझी? पण जसजसा वेळ पुढे सरकत गेला तसतसं त्यांच्या वागण्यातला ऊब आणि आपलेपणा हळूहळू नाहीसा होत गेला. आणि आता परिस्थिती अशी झाली आहे की मी या घरात राहत असूनही जणू परकी झाली आहे. घरात कोणीही माझ्याशी नीट बोलतही नाही. मुलगा सकाळपासून त्यांच्या कामांमध्ये गुंतलेला असतो आणि सुनबाई स्वयंपाकघरात किंवा तिच्याच जगात मग्न असते. कधी माहेरी फोन तर कधी बहिणीकडे फेरफटका. तिच्यासाठी तिचं माहेरच सगळं काही होतं आणि माझ्या वाट्याला उरला होता फक्त घरातील एखादा कोपरा आणि अंतहीन शांतता. काही महिन्यांपूर्वी मला मोतीबिंदू झाला होता. मला दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं. डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिली आणि सांगितलं दररोज 3 वेगवेगळी औषधं दिवसातून 3 वेळा डोळ्यात टाकायची आहेत. सुरुवातीला मुलगा औषध आणून देत होता, पण नंतर परिस्थिती अशी झाली की औषध संपलं की ते मागण्यासाठी मला त्यांच्यासमोर हात पसरावे लागायचे. अरे बाळा, औषध आणून दे. अनेकदा तर मला औषधं मागायचे धाडसही होत नव्हतं, कारण मी जसं म्हणायची, बाळा माझ्या डोळ्याचं औषध संपलं आहे, तसं लगेच माझ्या सुनेचा चेहरा रागाने लाल भडक व्हायचा. ती चिडून म्हणायची, अहो आई, घरात किती खर्च असतात तुम्हाला माहीत आहे का? 6 महिन्यांपूर्वी तुमचं एवढं मोठं ऑपरेशन केलं, त्यासाठी किती खर्च आला तुम्हाला माहीत आहे का? कधी बघावं तर तुमचं औषध संपलेलंच असतं. तुम्हाला माहीत आहे का औषधं किती महाग आहेत म्हणून? तुमच्यासाठी आम्ही एवढा खर्च करू शकत नाही. सुनबाईचं बोलणं ऐकून मी शांत बसायची, कारण आता तिच्या शब्दांना उत्तर देण्याइतकी ताकदही माझ्यात उरली नव्हती. अशा वेळी मी मनोमन माझ्या नवऱ्याशीच बोलायला लागायची. मनातल्या मनात त्यांना विचारायची, तुम्ही मला एकटीला सोडून का निघून गेलात? मला तुमच्यासोबत का नाही घेऊन गेलात? तुम्ही गेल्यानंतर माझं अस्तित्वच घरातील जणू संपून गेलं आहे. कितीतरी वेळा माझ्या जेवणाची अवस्था अशीच असायची. ताटातलं अन्न पाहिलं की मनात एक वेदनादायक कळ उठायची. सकाळचं राहिलेलं जेवण रात्री माझ्यासमोर ठेवलं जायचं आणि रात्रीचं उरलेलं सकाळी. सुनबाई सहजपणे म्हणायची, जेवण का टाकून द्यायचं? महागाई किती वाढली आहे माहीत आहे का ना? तुम्हीच खाते. मी काहीही न बोलता गपगुमान हे सगळं सहन करत होती, शिळं पाकं खात होती. पण त्या शिळ्या अन्नामुळे माझ्या पोटात सतत गॅस होऊ लागला, पोट खराब होऊ लागलं.
वेदना इतक्या वाढायच्या की कधी कधी सहनही होत नव्हतं. अशा वेळी मोठं धाडस करून मी सुनबाईला औषध आणून द्यायला सांगायची. पण माझं बोलणं ऐकता तिच्या चेहऱ्यावर चीड यायची. ती संतापून म्हणायची, एकतर तुमची एवढी काळजी घ्यायची, 2 वेळी जेवण बनवून खायला घालायचं आणि बाहेरून तुमच्या औषधांचा खर्चही उचलायचा, तरी देखील तुमचं काही ना काही मागणं संपतच नाहीये. सुनबाईचं बोलणं ऐकलं की माझ्या मनात फक्त एकच प्रश्न उमटायचा, खरंच मी या घरात ओझं झाली की त्यांच्यासाठी? आजही मला तो दिवस स्पष्ट आठवतो, जेव्हा मी देवाकडे स्वतःसाठी मृत्यूची याचना करत होती. त्या दिवशी माझे डोळे प्रचंड दुखत होते, कारण सलग 3 दिवस मी डोळ्यात औषधं टाकली नव्हती. माझं औषध संपलं होतं, पण मुलाला सांगायचं धाडस माझ्यात उरलं नव्हतं. त्याच दिवशी सकाळी मुलगा आणि सून कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याची तयारी करत होते. त्या दिवशी सुनबाई माझ्या खोलीत आली. तिच्या हातात जेवणाचं ताट होतं, त्यात एक भाकरी आणि रात्रीची उरलेली भाजी होती. तिने ते ताट माझ्यासमोर ठेवलं आणि निर्विकार आवाजात म्हणाली, आई, हे खाऊन घ्या आणि रात्री आम्ही बाहेरच जेवून येणार आहोत. तुमच्यासाठी भाकरी आणि मिरचीचा ठेचा किचनच्या कट्ट्यावर ठेवला आहे. तो रात्री खाऊन घ्या. आम्ही बाहेरून जेवून येणार आहे आणि माझ्याकडून काही अपेक्षा करू नका की रात्री परत आल्यावर मी तुमच्यासाठी काही जेवण वेगळं बनवेल म्हणून. मी काहीच बोलली नाही. डोळ्यांना सगळं धुसर दिसत होतं. फरशीवर हात टेपकत कशीबशी उठून उभी राहिले आणि हळूहळू पावलं टाकत टेबलाजवळ गेले. तिथे ठेवलेल्या माझ्या रिकाम्या औषधांच्या बाटल्या हातात घेतल्या. त्या सुनीला दाखवत मी थरथरत्या आवाजात म्हणाली, सुनबाई, तुम्ही दोघं बाहेर जात आहात ना, तर येताना माझी औषधे घेऊन या. 4-5 दिवस झाले आहेत डोळ्यात औषध टाकलं नाहीये. औषधं संपली आहेत. माझे डोळे खूप दुखत आहेत. माझं बोलणं ऐकता सीमा संतापाने भडकली. तिने माझ्या हातातून त्या औषधांच्या बाटल्या हिसकावून घेतल्या. औषधाच्या बाटल्या हिसकावून घेतल्या आणि जोरात फरशीवर फेकून दिल्या आणि ती मोठ्याने ओरडली, मी तर तुम्हाला वैतागली आहे. तुमची रोजची औषधं आणण्यासाठी ओझं झाली आहे. तुम्हाला मरण काय येत नाही? म्हणजे आमच्या डोक्याचा हा ताप तरी कायमचा निघून जाईल. त्या शब्दाने जणू माझ्या हृदयावर कोणीतरी धारधार वारच केला होता. तिचा आवाज ऐकताच माझा मुलगा श्रीधर आत आला. कपाळावर आठ्या घालत तो म्हणाला, काय झालं? एवढ्या मोठ्याने का ओरडतेस? शेजाऱ्यांना गोळा करायचा आहे का? त्याचं बोलणं ऐकता सीमा अजूनच संतापली. ती रागाने म्हणाली, तुमच्या आईला थोडं समजावून सांगा. आपण त्यांचा एवढा खर्च कसा उचलणार? आपलं स्वतःचं कुटुंब आहे. आपला मुलगा बाहेर शिक्षणासाठी गेला आहे. दर महिन्याला त्याच्या खर्चासाठी पैसे पाठवावे लागतात त्याला. वरून तुमच्या कारचं कर्ज, घर खर्च आणि त्यांची औषधं, ती तर कधीच संपत नाही. मी थरथरत्या आवाजात म्हणाली, श्रीधर, डॉक्टरांनी दिवसातून 3 वेळा औषध टाकायला सांगितलं आहे. पण माझं वाक्य पूर्ण होण्याआधी श्रीधर संतापून ओरडला, डॉक्टर तर सांगणारच दिवसातून 3-3 वेळा औषध टाकायला, म्हणजे बाटली लवकर रिकामी होईल आणि पुन्हा नवीन आणा. त्यांचा बिझनेसच आहे. तू दिवसातून एकदाच औषध टाकलं तर काय बिघडणार आहे? आई, माझ्याकडे एवढा पैसा नाही आणि आता माझ्याकडून कोणती अपेक्षा ठेवू नकोस. बाबा तुझ्यासाठी काही ठेवून गेले नाही. तुला तर आमच्या भरोशावर सोडून गेले आहेत. मुलाचे ते कडवट शब्द ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. माझा स्वतःचा मुलगा, माझी सून, दोघांनीही मनाला जखम करणारे कितीतरी शब्द उच्चारले आणि घराबाहेर निघून गेले. ते निघून गेल्यानंतर माझ्या कानात फक्त सोन्याच्या सँडलचा टकटक आवाज आणि मुलांच्या बुटांचा ठोका घुमत राहिला. आणि मग मोठ्या आवाजात आपटून बंद झालेल्या दरवाजाचा आवाज. त्या क्षणानंतर घरभर एक भयानक कोंदट शांतता पसरली. मी तिथेच माझ्या अंथरुणावर बसून उशिरापर्यंत रडत राहिली. देवाजवळ हात जोडून फक्त एकच प्रार्थना करत होती, देवा, आता मला पण तुझ्याजवळ बोलावून घे. मला अजून का जिवंत ठेवलेस? हे आयुष्य आता माझ्याकडून जगलं जात नाही. मी माझ्या दिवंगत नवऱ्याजवळ जणू तक्रार करत होती, तुम्ही मला का घेऊन गेला नाही? मला या नरकात का सोडून दिलं? क्षणभर तर असंही वाटून गेलं की या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घ्यावं. इथला प्रत्येक दिवस जणू शिक्षेसारखा भासत होता. माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते आणि मनात असं वाटत होते की जणू कुणीतरी माझ्या काळजाचे तुकडे करून चारही दिशाने विखरून टाकलेले आहे. मी रडतच होती आणि जेव्हा डोळ्यातील अश्रू आटले, रडून रडून डोळ्यातले अश्रू आटले, तेव्हा माझी नजर त्या ताटाकडे गेली. सुनबाईने माझ्यासाठी एक भाकरी आणि रात्रीची भाजी ठेवून निघून गेली होती. माझ्याजवळ दुसरा कोणताही पर्याय नव्हता. मला भूक लागली होती. मी ते ताट हळूच माझ्याकडे ओढून घेतलं. पोटात भुकेने कालवा कालव होत होती. मग मी हळूहळू खायला सुरुवात केली.
भाजीमधून हलकासा कुबट वास देखील येत होता. ती भाजी खराब व्हायला लागली होती. तरीसुद्धा मी घाईघाईने ती पूर्ण खाऊ लागली. कारण जर भाजी पूर्णपणे खराब झाली असती तर ती सुनबाईने पाहिली असती. तर कदाचित पुन्हा माझ्यावर ओरडली असती. आणि कदाचित अशी शिक्षा मिळाली असती की 4-5 दिवस मला खायलाही मिळालं नसतं. त्या भीतीने घाबरतच मी ती खराब भाजी होत असलेली भाजी संपवून टाकली. मग कसंबसं ताट उचलून सिंकमध्ये ठेवलं आणि पुन्हा येऊन माझ्या अंथरुणावर येऊन पडली. त्या दिवशी माझे डोळे खूप दुखत होते. पण डोळ्यांपेक्षा कितीतरी जास्त वेदना माझ्या मनात होत होत्या. मन दुखत होतं. मनात पुन्हा पुन्हा एकच प्रश्न उमटत होता. खरंच मी आता माझ्याच घरात परकी झाली आहे. परकी झाली आहे का? मी माझ्या मुलाकडून अशाच आयुष्याची अपेक्षा केली होती का? जेवण आटपून मी माझ्या अंथरुणावर पडली होती. पण झोप लागण्याआधीच माझं मन मला भूतकाळाच्या खूप मागे त्या जुन्या दिवसांमध्ये घेऊन गेलं. जेव्हा माझं आयुष्य इतकं एकटं आणि लाचार नव्हतं. मला माझ्या नवऱ्याची, विलासरावांची आठवण येऊ लागली. मला जरा जरी त्रास झाला, काही वाईट वाटत असलं तरी ते माझ्या शेजारी येऊन बसायचे. न बोलताही माझ्या मनातलं त्यांना समजायचं. त्यांच्या त्या मायेच्या स्पर्शाने वेगळीच वेदना जणू क्षणात हलकी व्हायची. या आठवणींच्या ओघात मला माझ्या मुलीची, मीनाची सुद्धा आठवण येऊ लागली. माझी एकुलती एक मुलगी मीना. लग्नानंतर ती दुसऱ्या शहरात आपली सासरी राहत होती. तिचा नवरा अतिशय चांगल्या स्वभावाचा माणूस होता आणि मीना तिच्या आयुष्यात आनंदाने संसार करत होती. कधी कधी ती मला भेटायला यायची. पण तिच्या येण्याबरोबरच घरातलं सगळं वातावरण अचानक बदलून जायचं. श्रीधर आणि सीमा दोघांचंही वागणूक क्षणात बदलायची. ते माझ्यासमोर असा व्यवहार करायचे. मीना जेव्हा यायची ते माझ्याजवळ असे वागायचे जणू जगातले सर्वात चांगले मुलगा आणि सून आहे. वेळेवर मला नाश्ता द्यायचे, जेवण द्यायचे. मुलगा तर पुन्हा पुन्हा विचारायचा. माझ्या मुलीसमोर विचारायचा, आई तुझं औषध घेतलंस ना? माझी चौकशी करायची दोघेही. माझी काळजी घ्यायची तिच्यासमोर. जणू मला पाळण्यात घालून जसे काही हलवतच आहेत. माझी खूप काळजी घेत आहेत असं जणू वाटत होतं. कदाचित हे सगळं त्यासाठी की मीनाला कधीच काही कळू नये की तिच्या आई या घरात कोणत्या परिस्थितीत जगत आहे. आणि खरं सांगायचं तर या सगळ्या नाटकात मी सुद्धा तितकीच भागीदार होती. कारण मीही मीनाला कधीच सत्य सांगितलं नाही. ती विचारायची तेव्हा मी नेहमी हसून म्हणायची, मी तर खूप आनंदी आहे गं, काळजी करू नकोस. खूप नशिबान आहे मी की मला अशी सून मिळाली आहे. दोघे मला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. माझी खूप काळजी घेतात. शेवटी मी माझ्या मुलीला कसं सांगणार की तिची आई तिच्याच घरात एक ओझं बनली आहे. मुलीचं मन आईसाठी नेहमीच अस्वस्थ असतं. जर तिला खरं कळालं असतं तर तिच्या सासरी कधीच निर्धास्त राहू शकली नसती. तिचं सगळं लक्ष माझ्याकडेच लागून राहिलं असतं. म्हणूनच मी माझं सगळं दुःख, डोळ्यातील सगळं पाणी मनाच्या आत खोल कुठेतरी लपवून ठेवत होती. फक्त एवढ्यासाठीच की माझी मुलगी तिच्या आयुष्यात आनंदी राहावी, तिला काही कळू नये. पण त्या दिवशी का कोण जाणे मीनाची खूप आठवण येत होती. माझं मन पुन्हा पुन्हा म्हणत होतं, कदाचित आज मीना माझ्याजवळ असती तर मला छोट्या छोट्या गोष्टींसाठी श्रीधर आणि सीमासमोर हात पसरावे लागले नसते. याच विचारांच्या ओघात कधी माझा डोळा लागला ते माझं मलाच कळलं नाही. आणि कधी सकाळ सरून संध्याकाळ झाली याची जाणीव झाली नाही. याची मला जाणीव झाली नाही. इतक्यातच अचानक मला असं वाटलं की जणू कोणीतरी दरवाजाने टकटक केली आहे. मी हळूहळू उठले. दुसऱ्या नजरेने भिंतीचा आधार घेत मी दरवाजापर्यंत पोहोचली. मला वाटलं कदाचित श्रीधर आणि सीमा परत आली असतील. खरं तर जाताना त्यांनी सांगितलं होतं की ते रात्री उशिरा घरी येणार आहेत. उशीर होणार आहे त्यांना यायला. मी दरवाजा उघडला. समोर मला एक अस्पष्ट आकृती दिसली. एक क्षणासाठी मला असं वाटलं समोर मीना उभी आहे. पण लगेचच मी स्वतःला समजवलं नाही. आशा, आज तुला तुझ्या मुलीची आठवण खूप येत होती आहे म्हणूनच समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या स्त्रीमध्ये तुला मीना दिसत आहे. तेवढ्यात अचानक समोरून एक ओळखीचा आवाज ऐकू आला. आई, अगाई तू मला ओळखलं नाहीस का? तो आवाज कानावर पडताच माझ्या काळजाची धडधड क्षणात वाढली. हो, ती माझीच मुलगी मीना होती. खरंच मीना होती. माझ्यासमोर उभी होती ती. त्या क्षणी माझ्या आनंदाला जणू पारावर उरला नव्हता. मी थरथरत्या हाताने तिच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि पुढच्या क्षणात तिला घट्ट कवटाळून मिठी मारली. ती माझ्या गळ्यात पडली आणि बराच वेळ आम्ही दोघी तशाच उभ्या राहिलो. त्या एका क्षणात जणू माझ्या आयुष्यातील सगळं दुःख, सगळ्या वेदना विरघळून निघून गेल्या. मला जाणवलं तिच्या डोळ्यातही पाणी दाटून आलं होतं. तिने मला अलगद आधार देत घरात आणलं. सोफ्यावर बसून ती काळजीच्या स्वरात म्हणाली, आई, तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन व्यवस्थित झालं नाही का गं? तुझ्याकडे पाहिलं की असं वाटतंय की ऑपरेशन चांगलं नाही झालंय. कदाचित तुला अजूनही स्पष्ट दिसत नाही का?
तिचं बोलणं ऐकताच माझ्या मनात एक धस्स झालं. आता मी तिला कसं सांगणार की कितीतरी दिवसापासून माझ्या डोळ्यात औषधच टाकलेली नाहीये. कारण औषधं संपलं आहे. म्हणूनच मला सगळं धुसर दिसतं आणि डोळेही सतत दुखत राहतात. मी पटकन विषय बदलण्याचा प्रयत्न केला. नाही ग बाळा, सगळं व्यवस्थित आहे. आता माझं वय झालं आहे ना, म्हणून आधीसारखं स्पष्ट दिसत नाही, अंधुक दिसतं. पण ती माझीच मुलगी होती. माझ्या आवाजातील हलकासा थरथरपणा तिच्या नजरेतून सुटणं शक्यच नव्हतं. तिने माझा हात हातात घेतला आणि हळू आवाजात म्हणाली, आई खरं खरं सांग ना, काय झालं आहे? मी चेहऱ्यावर एक खोटं हसू आणत म्हणाली, काही नाही ग बाळा, तू उगाचच माझी काळजी करतेस, जास्त विचार करू नकोस. क्षणभर थांबून मीच तिला विचारलं, तू सांग, तुझं कसं चाललं आहे? जावई बापू कसे आहेत? आणि माझा ऋषी कसा आहे? ती हलकसं हसली, आई सगळं छान आहेत. ऋषी तर तुझी खूप आठवण काढतो. मग मी तिला विचारलं, पण तू आज अचानक कशी आलीस? तेव्हा मीना म्हणाली, माहीत नाही आई, काही दिवसापासून तुझी खूप आठवण येत होती. मन सतत म्हणत होतं एकदा जाऊन आईला भेटून ये. आज सकाळी तुझ्या जावई बापूंना सांगितलं की काही दिवस आईजवळ राहून येते. तुझ्या जावयाला वेळच नव्हता म्हणून ते आले नाहीत आणि मी एकटीच निघून आले. खरं सांगू आई, मला तुझी खूप काळजी वाटत होती. तिचं बोलणं ऐकताच माझ्या मनाला एक वेगळी शांतता मिळाली. असं वाटलं, चला काही दिवस का होईना मीना माझ्याच बरोबर राहिली तर मला थोडासा तरी आधार तरी मला मिळेल. आम्ही दोघी हॉलमध्ये बसून निवांत गप्पा मारत होतो. तेवढ्यात मीनाची नजर हळूहळू माझ्या खोलीकडे वळली. तिच्या चेहऱ्यावर अचानक विचित्र भाव उमटला. माझ्या खोलीची अवस्था पाहून ती क्षणभर थबकलीच. खोली पूर्णपणे अस्तव्यस्त झाली होती. जमिनीवर सकाळी सीमानं टाकलेल्या त्या औषधांच्या बाटल्या तशाच पडलेल्या होत्या. मीना हळूच उठली आणि माझ्या खोलीत गेली. वाकून तिने त्या तिन्ही बाटल्या उचलल्या. हातात धरून ती माझ्याकडे वळाली आणि म्हणाली, आई, तुझ्या औषधांच्या बाटल्या अशा खाली का पडल्या आहेत ग? आणि या तर सगळ्या रिकामे दिसत आहेत. तुझं औषध संपलं आहे का? दादाने अजून औषध आणून दिली नाहीत का? तिचे प्रश्न ऐकताच माझं मन आणखीनच घाबरलं. माझ्या पायांमध्ये हलकीशी थरथर जाणवू लागली. तिच्या प्रश्नांचं माझ्याकडे कोणतंच ठोस उत्तर नव्हतं. मला फक्त इतकंच वाटत होतं, तिला हे सगळं सत्य कळू नये. म्हणून मी पटकन विषय बदलण्याचा प्रयत्न केला. अगं नाही ग मीना बाळा, त्या जुन्या औषधांच्या बाटल्या आहेत. माझ्या हातून चुकून खाली पडल्या होत्या, त्या तशाच राहिल्या. आता आधीसारखं डोळ्यांना कुठे दिसत नाही ना, म्हणून मला सापडल्याच नाही. तू त्या डस्टबिनमध्ये टाकून दे. पण माझा आवाज अडखळत होता आणि कदाचित माझं खोटंही तेवढ्या ठामपणे बोललं जात नव्हतं. मग मीना काही न बोलता हळूहळू स्वयंपाकघराकडे वळाली. तिथे जाऊन तिने जे पाहिलं त्यानंतर तिला सगळं समजायला जास्त वेळ लागला नाही. स्वयंपाकघरातील टेबलावर एक शिळी भाकरी आणि एका वाटीत ठेचा झाकून ठेवलेला होता. रात्रीसाठी सीमाने माझ्यासाठी ठेवलेला होता. ते तिने पाहिलं. सिंकमध्ये माझं सकाळचं ताट तसंच पडून होतं. त्यात थोडीशी भाजी शिल्लक होती आणि आता त्या भाजीचा उग्र वास संपूर्ण स्वयंपाकघरात पसरला होता. ती भाजी पूर्णपणे खराब झाली होती. मीना काही क्षण तिथेच शांत उभी राहिली. कदाचित आता तिच्या लक्षात सगळ्या गोष्टी आल्या होत्या. स्वयंपाकघरातून ती सरळ माझ्याजवळ आली. तिच्या चेहऱ्यावर काळजी आणि राग दोन्ही विचित्र भाव एकत्र मिसळलेले होते. ती माझ्यासमोर उभी राहून थरथरत्या आवाजात म्हणाली, आई खरं खरं सांग, दादा आणि वहिनी तुझी व्यवस्थित काळजी घेतात ना? तिच्या आवाजातील अस्वस्थता आणि दडपलेली चिडचिड स्पष्ट जाणवत होती. मी मात्र गप्पच राहिली. मग ती थोड्या हळू आवाजात म्हणाली, आई, मी आता स्वयंपाकघरातून येत आहे. त्या भाजीला वास येत आहे आणि घरात फक्त तूच आहेस. दादा वहिनी बाहेर कुठेतरी गेले आहेत. म्हणजे वहिनीने तुला तीच खराब झालेली भाजी खायला दिली होती का? तिचे प्रश्न ऐकून मी नुसती शांत बसली. माझ्याकडे कोणतंच उत्तर नव्हतं. तिने लगेच पुढचा प्रश्न विचारला, आणि ती भाकरी आणि ठेचा झाकून ठेवलेला आहे तो कोणासाठी? तो तुझ्या रात्रीच्या जेवणासाठी ठेवला आहे का? माझे ओठ थरथरत होते, पण शब्द मात्र बाहेर पडत नव्हते. माझी ही शांतता जणू सगळं काही सांगून जात होती. हे सगळं पाहून मीनाच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ती भरून आलेल्या आवाजात म्हणाली, आई मला सगळं खरं खरं सांग. माझं मन खूप घाबरत आहे. मला बऱ्याच दिवसापासून असं वाटत होती की काहीतरी बरोबर होत नाहीये. मी जेव्हा जेव्हा इथे येते तेव्हा मला नेहमी असं वाटलं की वहिनी तुझी काळजी घेते, फक्त मला दाखवण्यासाठी घेते. तुझ्या डोळ्यात मला नेहमी वेदना दिसायच्या, पण मी स्वतःला समजवत होते कदाचित मीच जास्त विचार करत आहे म्हणून. पण आज मी हे काय पाहते आहे, घरात तुझ्यासाठी नीटचं जेवणसुद्धा बनवलेलं नाही आणि तू इथे एकटीच आहेस. मी तरीही शांतच बसली होती. माझ्या ओठांवर शब्दच नव्हते. तेवढ्यात मीनाने हळूच माझा हात पकडला. तिने ते आपल्या डोक्यावर ठेवला आणि भरलेल्या आवाजात म्हणाली, आई तुला माझी शपथ आहे, खरं खरं सांग, दादा आणि वहिनी तुझी व्यवस्थित काळजी घेतात ना? की तुला काही त्रास आहे इथे? तिने माझ्यावर शपथ टाकली आणि त्या क्षणी माझ्या धैर्याचा बांधच फुटला.
मी मोठपणे रडू लागले. मीनाने लगेच मला सावरलं. माझ्या खांद्यावर हात ठेवून ती मला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. हळूहळू रडत मी तिला सगळं काही सांगू लागले. तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर श्रीधर आणि सीमाच्या वागण्यात कसा बदल झाला, माझ्या डोळ्यात मोतीबिंदू कसा झाला, ऑपरेशनच्या खर्चावरून आणि त्यानंतर औषधांसाठी मला रोज कसे टोमणे ऐकावे लागतात. मी तिला सांगितलं कसं रोज छोट्या गोष्टींसाठी मला त्यांच्यासमोर हात पसरावे लागतात. कसं मला वारंवार ऐकावं लागतं की मी त्यांच्या उपकारावर जगत आहे. घरात उरलेलं शिल्लक जेवण मला दिलं जातं आणि कित्येकदा त्या शिळं जेवण खाल्ल्यामुळे माझं पोटही बिघडतं, पोट दुखत राहतं आणि जर मी याबाबत तक्रार केली तर उलट मलाच टोमणे ऐकावे लागतात. तुम्ही तर नेहमीच आजारी असता. माझा सगळा त्रास सांगता सांगता माझा गळा दाटून आला. माझं बोलणं ऐकून मीना अवाक झाली होती. ती माझ्या गळ्यात पडली आणि जोरजोरात रडू लागली. रडतच ती आईला म्हणाली, आई तू मला हे आधी का नाही सांगितलंस? मी तुझी मुलगी नाही का? तू मला तुझी समजत नाही का? तू फक्त दादाला जन्म दिला आहेस का? मला नाही का? मला हे जाणून घेण्याचा अधिकार नाही का की माझी आई आनंदी आहे की दुःखी आहे? तिचे शब्द माझ्या काळजाला चिरत होते. ती अजूनही रडत म्हणत होती, जर दादाला तुझ्या वेदना कळत नसतील तर तू हे कसं विसरलीस की तुला एक मुलगी आहे? मुलीचं कर्तव्य नसतं का की ती आपल्या आईचं दुःख समजून घेईल? जर म्हातारपणी मुलगा मुलगीचा आधार होणार नाही तर माणूस मग कोणाच्या आधारावर जगणार? तिच्या त्या प्रश्नांना माझ्याकडे कोणतंच उत्तर नव्हतं. मी फक्त हळू आवाजात इतकंच म्हणाले, मला वाटत होतं तुला त्रास व्हायला नको. पण तेवढ्यातच मीनाने मला मध्येच थांबवलं. दृढ आवाजात ती म्हणाली, आई आता तू काही बोलायचं नाही. आता जे काही करायचं आहे ते मी करेन. आणि पुन्हा आम्ही दोघींच्या एकमेकांच्या गळ्यात पडून खूप वेळ रडत राहिलो. कधी का संध्याकाळ सरली आणि रात्र झाली आम्हाला कळलंच नाही. नंतर मीनाने बाहेरून जेवण मागवलं. ती प्रेमाने म्हणाली, आई दादा बहिणी येण्याआधी तू जेवून घे. आम्ही दोघींनी एकत्र बसून जेवण केलं. कितीतरी दिवसानंतर मला असं वाटत होतं की मी खरोखर जेवत आहे, फक्त पोट भरण्यासाठी नाही तर आपले मनाच्या उभेसोबत मी जेवत आहे. रात्री जवळपास 10 वाजता बाहेर गाडी थांबण्याचा आवाज आला. मीनाने क्षणात माझ्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली, आई मी आतल्या खोलीत जाते. तू दादा वहिनींना अजिबात सांगू नकोस की मी आले आहे. मला स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं आहे की माझ्या माघारी हे लोक तुझ्याशी कसा व्यवहार करतात. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. नको मीना, असं करू नकोस. तू हे सगळं सहन करू शकणार नाहीस. पण ती ठाम स्वरात म्हणाली, आई मी तुला सांगितलं ना, तू त्यांना काही सांगायचं नाही. एवढं मीना आतल्या खोलीत निघून गेली. काही मिनिटातच श्रीधर आणि सीमा घरात आले. मी त्यावेळी हॉलमधल्या सोफ्यावर बसले होते. माझ्याकडे पाहता सीमाने उपरोधाने श्रीधरकडे पाहिलं आणि म्हणाली, बघितलं का किती आरामात पाय पसरून बसले आहे. आणि आपण घरात असलो की आजारपणाचं नाटक करत रडत बसतात. कधी डोळे दुखतात, कधी पोट बिघडतं, तर कधी पाय दुखतात. त्यांचा आजारपणा आपल्यासमोर कधी संपतच नाही. हे बोलून ती थेट स्वयंपाकघरात गेली. तिथे डायनिंग टेबलावर ठेवलेली शिळी भाकरी आणि ठेचा तिच्या नजरेस पडला. ती आतून मोठ्याने ओरडली, श्रीधर जरा आत येऊन बघा, तुमच्या आईने काय कारनामा केला आहे. श्रीधर धावतच स्वयंपाकघरात गेला. सीमा संतापाने म्हणाली, आपण इतक्या कष्टाने एक एक रुपया वाचून घराचा खर्च भागवतो आणि तुमच्या आईला जेवणाची किंमतच नाही. सकाळी मी त्यांच्यासाठी हे जेवण ठेवून गेले होते. सांगून गेले होते की आपल्यालाही रात्री उशीर होणार आहे. तुम्ही रात्री हेच जेवण खा. आता रात्रीचे 10 वाजलेत आणि त्यांनी अजूनही जेवणाला हातही लावलेला नाही. आता हे सगळं अन्न मी फेकून देऊ का? घरात पैशांचं झाड लागलं आहे का? याचा फालतू खर्च सहन करायचा. सीमाचं बोलणं ऐकून श्रीधर काही न बोलता थेट माझ्याजवळ आला आणि संतापाने ओरडू लागला, आई तू जेवली का नाहीस? काय तमाशा लावलायस तू? एकतर सीमाने सकाळी उठून तुझ्यासाठी जेवण बनवलं आणि तू ते खाल्लंही नाहीस. तुला माहीत आहे का पैसे कमवायला किती कष्ट घ्यावे लागतात. आयुष्यभर वामाने कमावून तुला खायला घातलं आणि तू कायमच सगळ्यांची वाट लावत आलीस. आता माझ्याबरोबर तेच करतेस. तो अजून कठोर आवाजस्वरात म्हणाला, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी बाबा नाही की तुझा हा फालतूपणा मी सहन करीन. मग तो रागाने सीमाला म्हणाला, सीमा ती भाकरी तशीच ठेवून दे. आई तीच खाऊन झोपेल आणि जर आत्ता खाली नाही तर सकाळी तीच खावी लागेल तिला. इतक्यात अचानक आतल्या खोलीचा दरवाजा जोरात उघडला. मीना तावातावाने बाहेर आली. तिला पाहता श्रीधर आणि सीमाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. त्यांना अजिबात कल्पना नव्हती की मीना घरात आहे. मीनाचे डोळे संतापाने लाल झाले होते. तिचा श्वास थापा टाकत होता. असं वाटत होतं जणू तिच्या अंतरात एखादं प्रचंड वादळ उसळलं आहे. जणू तिच्यात साक्षात दुर्गामातेचं रूप अवतरलं आहे. तिचा आवाज संपूर्ण घरात घुमला. ती संतापाने ओरडली, वा दादा, हीच का आईची सेवा करत आहेस तू? माझ्यासमोर तर तुम्ही दोघं असं दिखावा करत होते की जणू आईला कुठे ठेवू आणि कुठे नको. मी नेहमी विचार असं करत होती, कदाचित मीच जास्त विचार करते, पण आज तुमचा खरा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. ती थरथरत्या आवाजात पुढे म्हणाली, तुझी बायको दुसऱ्या घरातून आली आहे रे. कदाचित तिला आपल्या आईच्या वेदना कधी समजणार नाही, पण तू
तू तर तिच्या स्वतःचा मुलगा आहेस ना आईचा. तुझ्याकडून मी अशी अपेक्षा कधीच केली नव्हती रे. स्वयंपाकघराकडे बोट दाखवत ती म्हणाली, तुम्ही तिला काल रात्रीची उरलेली भाजी खायला दिली आहे. ती आता खराब झाली आहे. सांग, लहानपणापासून आजपर्यंत आईने आपल्याला कधी असं जेवण वाढलं होतं का? आईने कधी तुला फक्त भाकरी आणि ठेचा खायला घातला होता का? तुझ्या तर घशातून तुपाने माखलेल्या गरमागरम चपातीचा घासही खाली उतरायचा नाही. आणि आज तीच आई जिच्या तोंडात एकही दात नाही, तिला तू सुकलेली भाकरी आणि ठेचा देतोस. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की तू इतक्या खालच्या थराला जाऊ शकतोस, की स्वतःच्या आईच्या वेदनाही तुला दिसेनाशा होती. सांग दादा, तू इतका निर्दयी कसा झालास? मीनाचं बोलणं ऐकताच श्रीकांत काही क्षण अगदी निशब्द बसून राहिला. त्याच्या ओठांवर शब्दच फुटेना. त्या क्षणी त्यालाही उमगलं होतं की आज त्यांच्या खोट्या प्रेमाचा नाटकाचा पडदा अखेर खाली आला आहे. काही क्षणांची ती असह्य शांतता तशीच पसरलेली असताना सीमानेच उलट प्रत्युत्तर दिलं. ती किंचित चिडलेल्या स्वरात म्हणाली, तू इथे राहत नाहीस, त्यामुळे तुला या घरातलं वास्तव माहीत नाही. तुला काय माहीत आमच्यावर किती ओझं आहे. 6 महिन्यांपूर्वी आईच्या डोळ्याचं ऑपरेशन केलं होतं. तुला माहीत आहे का त्या ऑपरेशनला किती खर्च झाला होता? जवळपास 50,000 रुपये खर्च झाले होते. आणि त्यानंतरही वारंवार डॉक्टरांनी घेऊन जाणं, त्यांची औषधं, तपासण्या, हे सगळं कोण करत होतं? आम्ही काही एवढे श्रीमंत नाही की त्यांचा सगळा खर्च सहज उचलत बसू. तुला जर त्यांची एवढीच काळजी असेल तर तुझ्या आईची सेवा तूच का करत नाहीस? घेऊन जा त्यांना तुझ्यासोबत आणि कर त्यांच्यावर खर्च. हे शब्द ऐकताच मीनाच्या रागाचा जणू स्फोटच झाला. ती संतापून मोठ्यापणे म्हणाली, वहिनी, मला तर हे सत्य मुळीच माहीत नव्हतं. जर मला आधीच कळलं असतं की तुम्ही दोघं माझ्यासमोर चांगुलपणाचं नाटक करत आहात आणि माझ्या पाठीमागे आईला अशा अवस्थेत ठेवता, तर मी केव्हाच आईला इथून निघून घेऊन गेली असती. ती थोडा श्वास घेत पुन्हा ठामपणे म्हणाली, आणि राहिली जबाबदारीची गोष्ट, तर बाबांची सगळी संपत्ती तुम्ही दोघांनीच हडपली आहे. मग आईची जबाबदारी तुमची नाही का? बाबाची संपत्ती घेताना तुम्हाला तुमचा सगळा हक्क हवा होता आणि आता जबाबदारी घ्यायची वेळ आली तर मागे सरकत आहात. हे असं चालणार नाही. जर अधिकार घेतला आहे तर जबाबदारी पूर्ण करावी लागेल, आणि जर ती पार पाडू शकत नसाल तर मग त्या हक्काचाही त्याग करा. मीनाचे कडाडनं बोलणं ऐकता श्रीधरचा संताप अनावर झाला. तो जवळजवळ तिच्या अंगावर धावूनच गेला आणि संतापाने ओरडला, काय म्हणालीस तू? आम्ही आमचा हक्क सोडू? वडिलांच्या संपत्तीवर मुलाचा अधिकार असतो. काही झालं तरी आईला मीच सांभाळतो, तू नाही सांभाळते, मीच सांभाळतोय. त्याच्या त्या शब्दाने मीनाचा संताप आणखीनच भडकला. ती तेवढ्याच ठाम आणि उंच आवाजात म्हणाली, आत्तापर्यंत मी आईची सेवा करत नव्हते हे खरं आहे, पण आता मी आईची सेवा देखील करेन आणि माझा हक्कही घेईन. मी माझा हक्क यासाठी सोडून दिला होता कारण मला असं वाटत होते की मी आईची सेवा करत नाही, त्यामुळे वडिलांच्या संपत्तीवर हक्क दाखवणं योग्य नाही. पण आता तूच आईची जबाबदारी उचलू शकत नाहीस, काळजी घेत नाहीस तू आईची, तर मी तुला सगळं एकट्याने घेऊ देणार नाही. त्या क्षणी घरातलं वातावरण इतकं तणावपूर्ण झालं होतं की प्रत्येक शब्द अंगारासारखा हवेत भडकत होता, आणि वर्षानुवर्ष दडवून ठेवलेलं सत्य आता सगळ्यांसमोर उघडपणे उभं राहिलं होतं. तेवढ्याच सीमाने उपराधाने ओठ वाकवत टोमणा मारला, मग आता काय, तू तुझ्या भावाकडे संपत्तीचे वाटणी मागणार का? मीनाने तिच्या डोळ्यात रोखून पाहिलं. तिच्या नजरेत ठामपणा होता. ती शांत पण ठाम स्वरात म्हणाली, हो मागणार. कायदा मला ही अधिकार देतो. बाबांच्या मृत्यूनंतर सगळी संपत्ती तुम्ही दोघांनी स्वतःजवळ ठेवली आणि मी कधीच काही विचारलं नाही, कारण मला वाटत होती की आईची जबाबदारी तुम्ही दोघं प्रामाणिकपणे उचलत आहात, म्हणून ही संपत्ती तुम्हालाच मिळायला हवी. पण जर आईला अशा अवस्थेत ठेवणार असाल तर मग मीही माझी योग्य वाटणी घेणार. हे बोलून मीनाने हळूवार आधार दिला आणि मला ती घेऊन आतल्या खोलीत गेली. मागून दरवाजा बंद झाला. त्या रात्री संपूर्ण घरात एक विचित्र बोचरी शांतता बसरली होती. जणू प्रत्येक भिंत त्या वादाची साक्ष देत निशब्द उभी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मीनाने फोन करून एका वकिलाला घरी बोलावून घेतलं. रात्रीच्या वादानंतर श्रीधर आणि सीमाला असं वाटलं होतं की हे सगळं रागाच्या भरात बोललेली आहे मीना. पण मीना मात्र आपल्या निर्णयावर ठाम होती. दुपारपर्यंत वकील घरी आला. त्याला पाहता श्रीधर आणि सीमाचे डोळे विस्फरले. श्रीधर पटकन मीनाकडे वळाला आणि थोड्या घाबरलेल्या स्वरात म्हणाला, तू खरंच तुझ्या भावाकडून वाटणी घेणार आहेस का? मीनाने त्याच्याकडे शांत पण दृढ नजरेने पाहिले आणि ठामपणे उत्तर दिलं, मला तुझी वाटणी नको आहे. मी फक्त माझ्या हक्काची वाटणी घेत आहे. त्यानंतर वकिलासमोर सगळ्या संपत्तीची माहिती ठेवण्यात आली. गावातील शेती, हे घर आणि इतर सर्व कागदपत्र, सगळे कागद बारकाईने पाहिल्यानंतर वकील गंभीर आवाजात म्हणाले, ही वडिलोपार्जित जमीन आहे, कारण ज्या जागेवर हे घर बांधलेलं आहे ती जमीन त्यांच्या वडिलांनी खरेदी केलेली आहे. त्यामुळे कायद्यानुसार मुलगी असल्याचं नात्याने मीनालाही या संपत्तीवर समान अधिकार आहे. जर शांततेने तिची योग्य वाटणी दिली तर तेच उत्तम, नाहीतर ती कोर्टात जाऊनही आपला हक्क मागू शकते.
वकिलांचं हे स्पष्ट बोलणं ऐकता श्रीधर आणि सीमाचा चेहरा उतरला. त्यांच्या चेहऱ्यावरची घमेंड क्षणात नाहीशी झाली. त्यांना असं वाटू लागलं की त्यांच्या हातातून सगळं काही हळूहळू निसटत चाललं आहे. दोघांनी मीनाला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तिचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण मीना मात्र आपल्या निर्णयावर ठाम उभी होती, अगदी पर्वतासारखी ढळ. आता श्रीधर आणि सीमाला स्पष्टपणे जाणवलं होतं की मीना आपला निर्णय अजिबात बदलणार नाही. जर प्रकरण कोर्टात गेलं तर वर्षानुवर्ष न्यायालयाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या असत्या. वेळ, पैसा आणि मानसिक त्रास सगळंच खर्ची पडलं असतं आणि शेवटी हातात फारसं काही उरणारही नव्हतं. म्हणून अखेर मनावर दगड ठेवत त्यांनी कागदपत्रांवर सही करण्याचा निर्णय घेतला. सही करताना श्रीधरने एक क्षण मीनाकडे पाहिलं. त्याच्या आवाजात कडवटपणा होता. तो म्हणाला, मीना, हे लक्षात ठेव, आज तू फक्त एक कागदावर सही करून घेत नाहीस, तर भाऊ बहिणीचं नातंही कायमचं संपवत आहेस. हे शब्द ऐकताच मीनाच्या डोळ्यातून पाणी दाटून आलं. तिला आवाज भरून आला, पण तरी ती ठामपणे म्हणाली, दादा, भाऊ बहिणीचं नातं तर तू केव्हाच संपवलं आहेस. ज्या दिवशी तू आई आणि मुलाच्या नात्याच्या मर्यादा जपू शकला नाहीस. त्या माणसाला स्वतःच्या आईच्या वेदना समजल्या नाहीत, त्याला बहिणीच्या नात्याची किंमत तरी काय समजणार आणि कधी समजणार. मी सगळं आनंदाने करत नाहीये, उलट तू आणि बहिणीनेच मला ही पाऊल उचलायला भाग पाडला आहेस. मी माझ्या आईला एवढ्या वेदनेत, त्रासात पाहू शकत नाही आणि सहन तर त्यावरूनही नाही की तू सगळी संपत्ती स्वतःच्या हक्काची समजून बसशील आणि जबाबदारीपासून मात्र पळ काढशील. म्हणूनच मी माझी वाटणी घेणार आणि आईची काळजी घेणार. अखेरीस सगळी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर मीनाने त्या घराच्या मधोमध एक भिंत बांधून घेतली. त्या भिंतीच्या एका बाजूला मीना आणि मी राहू लागली आणि दुसऱ्या बाजूला श्रीधर आणि सीमा. त्या भिंतीने केवळ 2 भागात विभागलं नव्हतं, तर अनेक वर्षांच्या नात्यामध्ये एक अदृश्य कायमची दरी निर्माण केली होती. काही दिवसांनी जावई बापूही घरी आले. त्यांनी शांतपणे मीनाशी संवाद साधला. थोडं विचारपूर्वक ते म्हणाले, एकाच घराचे 2 भाग करून राहणं योग्य नाही, त्यामुळे नात्यांमध्ये फक्त कडवटपणा वाढत जाईल. त्यापेक्षा आपण आईला आपल्या घरी घेऊन जाऊया, हे घर भाड्याने देऊया, त्यामुळे थोडे पैसेही येत राहतील. आईनं त्यांच्या छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणापुढे हात पसरावा लागणार नाही आणि आईसुद्धा आपल्यासोबत शांतपणे राहू शकतील. जावईबापूंचं बोलणं मला एकदम योग्य वाटलं. काही दिवसांनी मी मीनाच्या घरी राहायला आली, पण मुलीच्या घरी येऊनही मला तिच्यावर कोणत्याही प्रकारे ओझं व्हायचं नव्हतं. घराचं जे काही भाडं यायचं ते मीना माझ्या हातावर ठेवायची. त्या पैशातूनच मी माझ्या छोट्या मोठ्या गरजा भागवत होती. गावाकडची जी शेती मीनाच्या वाट्याला आली होती ती तिने गावातील एका विश्वास माणसाला कसण्यासाठी दिली. तिथूनही थोडीफार कमाई होत होती. आता मात्र माझ्या मनात एक वेगळंच समाधान होतं. मी ना माझ्या मुलीवर ओझं होते ना माझ्या मुलावर. मीना माझी मनापासून काळजी घेत होती आणि जावईबापू येता जाता माझी प्रेमाने विचारपूस करत होते. म्हातारपणात माणसाला अजून काय हवं असतं? 2 शब्द आपुलकीचे आणि 2 वेळचं सन्मानाने मिळणारं जेवण. जर माणसाला हेही मिळालं नाही तर अशा आयुष्यापेक्षा कधीकधी असं वाटतं की देवानेच आपल्याला त्याच्याजवळ बोलावून घ्यावं. पण आज मी समाधानाने आणि आनंदाने जगत आहे. माझी मुलगी माझ्यासोबत आहे. मला एक प्रेमळ नातू आहे, ज्याला मी रोज रात्री गोष्ट सांगते आणि त्याच्यावर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करते. मीनाच्या सासू-सासऱ्यांचं निधन खूप वर्षांपूर्वीच झालं होतं, त्यामुळे जावईबापू माझ्याशी खूप आदराने वागत होते. कदाचित